पुण्यामध्ये 48 तासात 14 जणांचा संशयास्पद मृत्यू. हडपसरसह फुगेवाडी आणि दापोडी भागातील नागरिकांचा यामध्ये समावेश. विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याचा आरोप. दारूमध्ये मिथेनॉल मिसळल्यानं घटना घडल्याची माहिती. प्रकरणातील आतापर्यंत 8 जण अटकेत. पोलिसांची 3 ठिकाणी कारवाई. फॉरेन्सिक टीमकडून विषारी दारूचे सॅम्पल्स. मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुण्यातील विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणाची दखल. घटनेच्या मुळापर्यंत जाणार, कठोर कारवाई करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन. रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांनी हडपसरमधील दारू अड्डा फोडला. विषारी दारू पिऊन 5 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आक्रमक. पोलीस आरोपींना वाचवत आहेत. रोहित पवार यांचा गंभीर आरोप. महायुतीमध्ये धाराशिव, बीड तसेच लातूर विधान परिषदेसाठी राजकीय हालचालींना वेग. भाजपनं बसवराज पाटील, दत्ता कुलकर्णी, अरविंद पाटील निलंगेकर आणि ओमप्रकाश शेटे यांची नावं दिल्ली हायकमांडकडे पाठवली. 2-3 दिवसात अंतिम नावं जाहीर होण्याची शक्यता. मराठवाड्यात महायुतीमध्ये विधान परिषदेसाठी पेच कायम. छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून शिवसेना भाजपात रस्सीखेच सुरूच. दिल्लीतील बैठकीतही तोडगा नाहीच. विधान परिषद निवडणुकीसाठी 17 पैकी 15 जागांवर मवियाचे उमेदवार ठरले. काँग्रेस 8, ठाकरे सेना 4, पवारांची राष्ट्रवादी 3 जागा लढणार. तर नांदेड, नाशिकच्या जागेवर मवियाच्या 3ही पक्षांचा दावा. उद्यापासून उपोषण करण्यावर जरांगे पाटील ठाम. सरकारची भूमिका ऐकून घेणार. शिष्टमंडळासोबत चर्चा करणार. जरांगेंची भूमिका. राधाकृष्ण विखे पाटलांची विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये बैठक. बैठकीनंतर विखे पाटील आणि प्रसाद लाड जरांगेंच्या भेटीला जाणार. सरकारची भूमिका समजून घेतल्यानंतर जरांगे उपोषण करणार नाहीत. विखे पाटील यांच्याकडून विश्वास व्यक्त. नीट पेपरफुटी प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून नाराजी व्यक्त. हा फक्त विद्यार्थ्यांचा नाही तर अनेक वर्षांच्या मेहनतीचा विषय. परीक्षा प्रक्रियेवरती सविस्तर आराखडा सादर करा. शिक्षण मंत्रालयाला आदेश. पुढील सुनावणी जुलै महिन्यात होणार.